परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेचे अंतरंग या लेखाचा भाग 3. नरदेहाची सार्थता आणि कर्माबद्दलचा विचार. सर्व संतांनी नरदेह नरजन्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. स्वामींनी मानवी जीवनातील वास्तवता आणि नरदेहाचं महत्त्व यात समन्वय साधला आहे. ते सांगताना स्वामी म्हणतात, नाशिवंत देह पुत्र वित्त गेह अल्पही संदेह नाही मज. विश्व सर्व जाण काळाचे भक्षान्न प्रत्यक्ष प्रमाण देखतसे. अशा नाशिवंत देहात जीवनाचं कर्म करावंच लागतं. कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही. म्हणून कर्म करताना स्वामी म्हणतात, प्रारब्ध संचित आणि क्रियमाण हरीसी अर्पण करोनिया. सुखे हरियासी राहिलो निवांत जाहलो निश्चित कर्माकर्मे. सर्व कर्मे श्रीहरीला समर्पण करावीत. त्यानंच जीवनात निवांत राहता येतं. कर्म कौशल्यानं कसं करावं यासाठी स्वामी सांगतात, करी गा निष्काम स्वकर्माचरण नाम संकीर्तन विठ्ठलाचे. होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान ज्ञाने समाधान स्वामी म्हणे. मानवी जीवनात स्वकर्म स्वधर्म आणि स्वकर्तव्याचं स्थान वेगळं आहे. मानवी जीवन अंतिमतः आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे. मानवी देहातच आत्मज्ञान करून घेण्याची संधी असल्यानं स्वकर्माचरण करावं आणि समाधानाची ज्ञानानं प्राप्ती करून घ्यावी हा विचार स्वामी सांगतात. जीवन व्यतीत करताना स्वामी म्हणतात, निवडावे जैसे हंसे क्षीर नीर तैसे सारासार विचारावे. साधकांनी मानवी जीवनात सारासार विचार करावा. शाश्वत अशाश्वत नित्यानित्य धर्माधर्म चांगलं वाईट हे समजलं पाहिजे. हा सारासार विचाराचा अर्थ आहे. यानं काय होतं तर असोनी संसारी ध्यावे आत्मसुख तरीची सार्थक स्वामी म्हणे. जीवन सुखदुःखाच्या धाग्यांनी भरलेलं आहे. यातही कर्माचं स्थान वेगळं आहे. कर्माबद्दल स्वामी म्हणतात, कर्म तैसे फळ लाभते केवळ आणि का ते बोल लावू नये. स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण तुझा तू कारण सुखदुःख. मनुष्याला सुखदुःख कर्मानुसार वाट्याला येत असतं. पण जो तो स्वतःच्या कर्मानेच सुखदुःखाला जबाबदार असतो हे स्वामी व्यक्त करतात. यासाठी मनुष्यानं कर्म कसं करावं तर घडे जे स्वभावे कर्म ते आघवे भावे समर्पावे हरिपाया. एका श्रीहरीची कृपा आणि सत्ता सर्वत्र आहे हे जाणून कर्म समर्पण भावनेनं करावं. ईश्वर करता समजून वागावं म्हणजे आत्मानुभूतीची प्रचिती त्वरित येऊ शकते. हे सर्व सांगताना स्वामींनी जीवनाची एक वास्तवता मांडली आहे. ती अशी, बाळपणी खेळ यौवनी विलास वार्धक्की जीवास व्याधी चिंता. बाळपणी शाळा तारुण्य संसार वार्धक्की जोजार तयाचाची. जीवनातील या अवस्था असतात. त्यात मोह मोठा प्रबळ आहे. त्याची निवृत्ती झाल्याशिवाय मनुष्याला विसावा वाटत नाही हे स्वामी अंतिम चरणात सांगतात. अशा दुर्लभ जीवनात ध्येय का असावं तर स्वामी म्हणतात, सत्याचे दर्शन घडावे संपूर्ण ध्येय हे लक्षून जीवनाचे. विश्वातील सत्याचं ज्ञान मनुष्यानं करून घ्यावं. त्यांनी जीवनात शांती सुखाचा लाभ घडतो. दुसरी वास्तवता अशी की देह पराधीन नाशिवंत जाण
वाया अभिमान वाहसी का. खरं पाहता देह पराधीन आहे, नाशवंत आहे. त्याचा अभिमान मनुष्याला असल्यानं मी माझं हे विचार प्रबळ होतात. हे जीवनात निश्चित घातक ठरतं. यासाठी आत्मरूपात राहण्याचं कर्म घडावं, कल्याणाचा विचार करावा, हे स्वामींना अभिप्रेत दिसतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.